तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी स्टडीमंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ठरलं तर मग या मालिकेतसुद्धा मकर संक्रांत खूप जोरात चालली आहे आणि अर्जुन त्या मकर संक्रांतीचा वापर करून मधुबाऊंना खुश करायचा प्रयत्न करतो आहे. मग आज त्याने काय केलं हे आपण बघूया. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर माझं मग सुरू करूया. तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन एका लहान मुलाशी बोलत असतो. तो त्याला म्हणत असतो की तू चाळीतल्या लोकांची म्हणजे कपलची नावं मला सांग, मी या चिठ्ठीमध्ये लिहितो. तो मुलगा त्याला सांगत असतो, मात्र अर्जुन काय करतो, सगळ्या चिठ्ठीमध्ये अर्जुन साली असं लिहितो. म्हणजे एक प्रकारे त्या लहान मुलाला तो वेड्यात काढत असतो. मग सगळ्या चिठ्ठ्या लिहून झाल्यानंतर तो मुलगा सगळ्यांकडे येतो, म्हणतो चिठ्ठ्या लिहून झाल्यात. मग तेवढे एक काकू सगळ्यांना आवाज देत म्हणतात की चिठ्ठ्या लिहून झाल्यात, आता आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे. मग इकडे अर्जुनच्या तिला डोळ्याने काही ते खुणवतो आणि हे सायली बघते, पण तिला काहीच कळत नाही काय चाललंय. मात्र कुसुमताई हसते. याच्यावरून एक माहिती आपल्याला कळते, कुसुमताईला ह्या दोघांचं काय चाललंय हे माहिती आहे. पण फक्त सायली एक स्माईल देते. मग आता लहान मुलं विचारतो, आता चिठ्ठी कोण काढणार. तेवढ्यात कुसुमताई म्हणते, मागच्या वेळी हा मान सायलीला मिळाला होता ना. आता अशी पुढे बोलणार, मात्र मधू तिच्याकडे बघतात. मग मधुभाऊ बघितलं म्हणून ते एकदम शांत बसते. ते म्हणते मी फक्त सांगत होते. मग मात्र अर्जुन एकदम खुश म्हणतो, वा खूपच छान. मग यावेळी आपण हा मान मिसेस सायलीच्या वडिलांना म्हणजे मधुभाऊंना देऊया. मग सगळे चाळीतले खुश होतात आणि ते म्हणतात, हो हो का नाही. मग त्यातले काका म्हणतात, मधुभाऊ चिठ्ठी काढा ना. मग मित्रांनो, मधुभाऊ काय खुश दिसत नाही बरं का, कारण त्यांच्या मनात काय चाललं काय नाही हे काही कळत नसतं. कुसुमताई त्यांना म्हणते, मधुभाऊ प्लीज चिठ्ठी काढा ना. मग अर्जुन सुद्धा त्यांना विनंती करतो, पण ते काही बदलत नाही. मग काकू म्हणतात, मधुभाऊ आधीच खूप उशीर झाला आहे, नेमकी त्या शीतलची तब्येत बिघडली, आता प्लीज लवकर चिठ्ठी काढा म्हणजे आपला कार्यक्रम सुरू करता येईल. मग मधुभाऊंचा नाईलाज होतो. मग ते चिठ्ठी काढतात आणि त्या चिठ्ठीकडे बघून आणखी नाखुश होतात. त्यांना 2-3 मिनटं काही कळतच नाही काय बोलावं ते नुसतं इकडे तिकडे बघत असतात. मग शेजारची काका त्यांना विचारतात, मधुभाऊ काय झालं, चिठ्ठीत काय लिहिलं आहे सांगा ना सगळ्यांना. अर्जुनी म्हणतो, चिठ्ठीमध्ये काय लिहिलं सांगा ना सगळ्यांना. सायलीसुद्धा म्हणते, काय लिहिलं मधुभाऊ सांगा ना, कुणाचं त्यामध्ये लिहिलं सांगा ना. मात्र मधुभाऊ काहीच बोलत नाही आहे. मग ते शेजारचे गृहस्थच म्हणतात, मधुभाऊ द्या चिठ्ठी माझ्याकडे, मीच त्यांचं नाव वाचतो. पण मित्रांनो, आपल्याला आधीच माहिती आहे की अर्जुनने फक्त अर्जुन साली ही दोनच नाव लिहिली आहे. त्यामुळे कुसुमताईने अर्जुन मात्र फार खुश असतात. मग ते काका नाव वाचतात, तेही पण जाम खुश होतात. ते म्हणतात, यात नावाला आहे अर्जुन आणि सायली, म्हणजे आपले जावे बापू यांचं आणि सायलीचं. मग सगळे खुश होतात. आणि मित्रांनो, इथे अर्जुन असं दाखवतो की जणू काही त्याला काहीच माहीत नाही काय चाललंय ते. तो मात्र जाम खुश असतो. तो चैतन्य डोळ्याने खुणवतो की चिठ्ठ्या उचल. मग चैतन्य पण त्या चिठ्ठ्या उचलतो आणि म्हणतो, या चिठ्ठ्यांचं काम झालं आहे. मात्र मित्रांनो, मधुभाऊंचे काय 12 वाजल्याचा चेहऱ्यावर काय माहिती. ते तडक उभे राहतात आणि सायलीकडे बघतात. कुसुमताई मात्र घाबरून मानच खाली घालते. मग बिचारे मधुभाऊ तिथून निघून जातात. मित्रांनो, मधुभाऊ तर रागाने निघून गेले, पण सायली त्यांच्याकडे बघते, अर्जुनकडे बघते, मनात विचार करते, आता आमची नावं आली म्हटल्यानंतर मधुभाऊ साहजिकच चिडणार होते, यात काही वाद नाही. पण मला यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह दिसतो ना, यांचं मन मला मोडायचं नाही आहे. याच्याकरता मला मधुभाऊंशी बोलावंच लागेल. म्हणून ती घरात येते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही घरात का बरं आलात निघून, सगळे तुमची वाट बघतात. मात्र मधुभाऊ म्हणतात, मी कोणी काही मोठा माणूस नाही आहे की माझ्यामुळे ही प्रथा मोडेल वगैरे, आणि बाहेर जो गोंधळ चालला आहे ना तो मला बिलकुल बघायचं नाही आहे, म्हणून मी घरात आलो आहे. पण सायली त्यांना म्हणते, सगळे तुमचा आदर करतात, जोपर्यंत तुम्ही येणार नाही ना मधुभाऊ, तोपर्यंत हा खेळ सुरू होणारच नाही. पण मधुभाऊ आणखी चिडतात. ते म्हणतात, हा खेळ न सुरू झाला तर बरं, हा खेळ नाही तर पोरखेळ आहे. मग सायली म्हणते, मधुभाऊ तुमचा राग अर्जुन सरावर आहे हे मला मान्य आहे, पण बाकी तुमची वाट बघतायत ना, त्यांचा विचार आपण केलाच पाहिजे. ज्यावेळेस या चिठ्ठीत मधुभाऊ म्हणतात, ज्यावेळेस या चिठ्ठीत तुमचं नाव आलं त्याच वेळेस मला एक कळत नाही, हे तुमचंच नाव कसं आलं त्या याच्यामध्ये, कारण तर अर्जुन तिथला रहिवासी पण नाही आहे. मग सायली म्हणते, मधुभाऊ ते जरी नसेल तरी मी इथे राहते ना बाहेर असेल म्हणून. मग ती त्यांना उदाहरणं देते की ही शीतल वगैरे ज्या आहेत ना, ह्या पण इथे राहतात, त्या
पण मधोमध तिलाच शाळा शिकवतात. अगं बाई, ते त्यांच्या नवऱ्यासोबत आल्यात, पण तुझी गोष्ट वेगळी आहे. मग माझा सायली म्हणते, पण हे आपल्या शेजाऱ्यांना माहीत नाही ना, त्यांच्यासाठी हा खूप छान क्षण आहे मधुभाऊ, आणि मला वाटतं आपण त्यांच्या अंगावर विरजन नको घालायला. तू प्लीज माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी तरी बाहेर या. सायली म्हणते, मी वाटलंच अर्जुन सरांची एक शब्दही बोलणार नाही, तुम्ही हवं तर माझ्यावर लक्ष ठेवा. ही स्पर्धा संपली की लगेच मी बाजूला होईल. आता त्या चाळीचा मान राखण्यासाठी तरी तुम्ही या मधुभाऊ बाहेर. पण मधुभाऊ काय ऐकत नसतात. मग ती म्हणते, मधुभाऊ मला माफ करा, पण ही स्पर्धा खेळायला मला जावंच आलं, कारण की मी ऐकलं की ही स्पर्धा खूपच जुनी आहे. ही प्रथा, या चाळीची खूपच जुनी प्रथा आहे आणि मला ती मोडायची नाही आहे, आणि माझ्यामुळे मोडलेली ती मला बिलकुल आवडणार नाही. आणि मी या लोकांशी, या चाळीत लोकांशी आपला संबंध आला कोणामुळे, कुसुमताईमुळे, तिला बिचारी वाईट वाटेल. तर मला वाटतं आहे की तुम्ही पण यावं. मग बिचारी सायली बाहेर येते. बाहेर आल्यानंतर सगळेजण तिला विचारतात की काय झालं, मधुभाऊ कुठे गेलेत. एक काका तर म्हणतात, असं अचानक काय झालं मधुभाऊंना. ते काकासुद्धा म्हणतात, हो ना, असं अचानक काय झालं मधुभाऊंना की ते उठून घरात गेले. मग काय मित्रांनो, सगळे अचिंबित होतात की काय करावं काय नाही. तेवढ्यात मागून आवाज येतो की हो मी आलो आहे, काळजी करू नका. आणि मग सगळेच खुश होतात. मधुभाऊ म्हणतात, काय नाही, मला एक काम आठवलं होतं, आता ते काम झालं आहे, आता मी इथेच बसणार, काय खेळायचं होतं खेळ सुरू करा. मग आता म्हणतो, वाह खूपच छान मिसेस सायली, चला मग आता आपण आपला खेळ सुरू करूया. मग काय, कुसुमताई आणि चैतन्य यांच्यामध्ये मात्र सायली की अर्जुन यांच्यापैकी कोण छान पतंग उडवतं याची चेष्टामस्करी सुरू होते. मग काही लोक आणि चैतन्य अर्जुनच्या नावाचा उल्लेख म्हणजे असं जयघोष करतात, अर्जुन अर्जुन अर्जुन. एक माणूस तर अर्जुन म्हणतो, अर्जुन सर, अहो जावे बापू, आमच्या सायलीचं पतंग तर बघा आकाशात गेलं आणि तुम्ही मात्र अजून मांजेच लावता पतंगाला. मग मात्र अर्जुन म्हणतो, आगे आगे देखो होता है क्या. मग सायली म्हणते, हे काय फक्त बोलणं असं दिसतंय, पतंग काय उडवणार असं मला वाटत नाही आहे. मग काय मित्रांनो, अर्जुन जे म्हणतो ना ते बघून सायली पण अचंबित होते. तो काय करतो, तो म्हणतो देखो आगे आगे क्या होता है, आणि मग तो मस्त अर्जुनची ती ओढणी काढतो जी त्याला त्या बसमध्ये उडून त्याच्याकडे आली होती. ती ओढणी तो गळ्यामध्ये टाकतो आणि मग सायली आणि कुसुमताई दोघे पण फार खुश होतात. मग दोघांची पतंगाची जी पेच चालते ना ते बघून सगळ्यांना मजा येते. आणि या पेचमध्ये अर्जुन सायलीचं पतंग काढतो आणि सगळे जाम खुश होतात. आणि मित्रांनो, इथे मात्र आजचा भाग संपतोय. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, सायली तिळाच्या वड्या अर्जुनकडे देते, कारण त्याला घरच्यांना खाऊ घालायचे आहेत तिला, आणि अर्जुन त्या वड्या त्यांना खाऊही घालतो. घरचे फार खुश होतात, पण त्या वड्या कोणी केल्या हे त्यांना कळत नसतं. मग अर्जुन त्यांना काय उत्तर देतो हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि आजच्या भागाविषयी तुम्हाला काय वाटलं हे कमेंटद्वारे जरूर कळवा. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये.